मित्रांनो, 2022 साली मूळची वसई विरारची राहणारी श्रद्धा वायकर हिचा खून दिल्लीत होतो. श्रद्धाचा खून तिचाच प्रियकर असलेला आप्ताब पुनावाला करतो. पण या खुनाचं इतकं भयानक स्वरूप होतं की या श्रद्धाचे तुकडे करून हे तुकडे या आफताबने फ्रीजमध्ये ठेवले आणि तिथून पुढचे काही महिने हा आफताब हे जे श्रद्धाचे तुकडे होते हे तुकडे दिल्लीमधल्या मेहरौलीच्या आसपासच्या जंगलांमध्ये फेकत होता. मित्रांनो, ज्यावेळेस ही बातमी आली त्यावेळेस सबंध मीडिया असेल किंवा सबंध जी पोलीस यंत्रणा असेल हे सर्व शॉक झाले होते. की अत्यंत भयानक हा प्रकार होता. आता ह्याच सप्टेंबर महिन्यामध्ये 2022 साली दिल्लीतल्या मेहरौलीमध्ये जो श्रद्धा वायकरचा खून झालता त्याचीच पुनरावृत्ती 2 वर्षाने आपल्या देशाची, ज्याला टेक कॅपिटल आपण म्हणतो, IT हब ज्याला आपण म्हणतो, त्या बँगलोरमध्ये झाली. पण ह्या वेळेस श्रद्धाऐवजी आहे महालक्ष्मी. आपण आज ह्याच महालक्ष्मी हत्याकांड जे बँगलोरमध्ये झालं, श्रद्धाचे जसे तुकडे फ्रीजमध्ये सापडले तसेच 59 तुकडे या महालक्ष्मीचे तिच्या राहत्या घरामध्ये फ्रीजमध्ये सापडले होते. या संबंध हत्याकांडाची गोष्ट जाणून घेऊया. मित्रांनो, या गोष्टीला सुरुवात होते नेपाळपासून. कारण ही जी महालक्ष्मी होती ही मूळची नेपाळची. नेपाळमध्ये असताना 2019ला महालक्ष्मीचं लग्न होतं हेमंत दास बरोबर. घरच्यांनी हे लग्न ठरवलेलं होतं. दोन्ही नवरा बायको अत्यंत आनंदात होते. त्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर काही दिवसानंतर हा जो हेमंत दास होता हा महालक्ष्मीला घेऊन पोट्या पाण्याचे खळगे भरण्यासाठी बँगलोरमध्ये येतो. बँगलोरमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीला पडेल ते काम करतो. त्यानंतर या हेमंत दासला एका मोबाईलच्या दुकानामध्ये नोकरी लागते. हेमंत दास मोबाईलच्या दुकानामध्ये नोकरी करत असताना ही जी महालक्ष्मी असते ह्या महालक्ष्मीला सुद्धा बँगलोरमधल्या एका नामांकित मॉलमध्ये काम लागतं. राजा राणीचा जो संसार असतो हा अत्यंत सुरळीत सुरू राहतो काही दिवस. ह्या दोघांना एक मुलीला सुद्धा हे दोघं जन्म देतात. सर्व काही सुरळीत असतं 2023 पर्यंत. पण 2023 नंतर हा जो हेमंत दास असतो आणि ही महालक्ष्मी या दोघांमध्ये खटके उडायला सुरू होतात. याचं कारण असतं की जो हेमंत असतो या हेमंतच्या मनात असलेला संशय. हेमंतचं असं म्हणणं होतं की या महालक्ष्मीचं बाहेर अफेअर चालू आहे आणि या संशयामुळं या महालक्ष्मी आणि हेमंतचा जो संसार सुरू होता गेल्या 6 वर्षाचा त्याला ग्रहण लागतं आणि या नवरा बायकोंमध्ये रोज भांडणं सुरू होतात. आणि ह्याच भांडणाला कंटाळून ही जी महालक्ष्मी असते या आपल्या 4 वर्षाच्या मुलीला घेऊन जवळच राहणाऱ्या आपल्या आई आणि बहिणीकडे राहायला जाते. थोडे दिवस आई आणि बहिणीकडे राहिल्याच्या नंतर महालक्ष्मी आपल्यासाठी एक वेगळं घर बँगलोरमध्ये घेते. 1 RK हे घर असतं. या घरामध्ये राहून महालक्ष्मी आपली जी मॉलमधली जी तिची नोकरी असते ही नोकरी करून आपल्या मुलीला थोडे दिवस सांभाळते. त्यानंतर हेमंत हा आपल्या मुलीला महालक्ष्मीपासून येऊन घेऊन जातो. एवढं सगळं सुरळीत सुरू असताना अचानकपणे 2 सप्टेंबर 2024ला या महालक्ष्मीचा संपर्क तिच्या घरच्यांची होत नाही. महालक्ष्मीची आई, बहीण आणि नेपाळमध्ये राहणारा भाऊ महालक्ष्मीला वारंवार संपर्क करायचा प्रयत्न करतात. पण महालक्ष्मीचा काही केल्यास संपर्क होत नसतो. अचानक मित्रांनो 22 सप्टेंबरला महालक्ष्मी ज्या बँगलोरमधल्या एरियामध्ये राहत होती तिथं जे स्थानिक लोक होते त्यांना एक वास यायला लागतो. सुरुवातीला असं वाटतं की कुत्रं मेलं असेल किंवा एखादं जनावर सडलं असेल. पण हळूहळू हा जो वास असतो ना हा वास अत्यंत उग्र होत असतो. आणि ज्या घरातून हा वास येतो त्या घराच्या घरमालकाला तिथं जे स्थानिक लोक राहतात ती लोक कंप्लेंट करतात की बाबा तुमचं जे घर आहे त्याच्या वरच्या जो फ्लोअर आहे तिथून वास येतो. त्यानंतर हा जो घरमालक असतो हा घरमालक महालक्ष्मीची आई आणि बहीण यांच्याशी संपर्क करतो. आणि महालक्ष्मीची आई आणि बहीण हे 22 सप्टेंबरच्या दुपारी साधारणपणे 2 वाजता महालक्ष्मी राहत असलेल्या बिल्डिंगच्या खाली पोहोचतात. महालक्ष्मीची आई आणि बहीण आल्याच्या नंतर हे सर्व तिघजण त्यावरती रूमवरती जातात आणि महालक्ष्मीच्या घराची एक स्पेअर चावी जी असते ही महालक्ष्मीच्या आईकडे असते. दुपारची 3ची वेळ होती. घरामध्ये अंधार होता. ज्या वेळेस हे तिघजण दरवाजा उघडतात महालक्ष्मीची आई, बहीण आणि तो घर मालक
त्यावेळेस त्यांना अत्यंत उग्र आणि सडलेला वास त्या घरातून येतो. लाईट लावल्याच्या नंतर त्यांच्या समोर जे चित्र असतं ना, ते चित्र बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. घरामध्ये मांसाचे बारीक बारीक तुकडे पडलेले असतात. गोठलेलं थिजलेलं रक्त सबंध घरामध्ये पसरलेलं असतं. सबंध घरामध्ये बॅटरी लावून टॉर्च लावून बघितल्याच्या नंतर त्यांना जो उग्र वास ज्या जागेवरून येत होता ती जागा सापडते. आणि ती जागा होते 165 लिटरचा अर्धा उघडलेला फ्रीज. ज्यावेळेस हे लोक फ्रीज उघडतात त्यावेळेस त्यांच्या अंगावरती शहारे उभे राहतात. कारण या फ्रीजमध्ये होतं 2 पाय, शरीराचे तुकडे आणि अख्खच्या अख्खं मुंडकं. हे चित्र बघितल्याच्या नंतर महालक्ष्मीची आई आणि बहीण हे तर संपूर्णपणे गांगारून गेले आणि जे बाकीचे जे लोक आजूबाजूचे होते त्यांची सुद्धा पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर ह्या महालक्ष्मी ज्या रूममध्ये राहत होती त्या रूमचा जो लँडलॉर्ड असतो, घर मालक असतो, तो पोलिसांना संपर्क करतो. 20 मिनिटात पोलिस घटनास्थळी हजर होतात आणि पोलिस सुद्धा हे चित्र बघून गांगारून जातात. त्यानंतर पोलिस आपल्या वरिष्ठांशी संपर्क करतात. वरिष्ठांशी संपर्क केल्याच्या नंतर विदिन 10 मिनिटांमध्ये फॉरेन्सिक टीम घटनास्थळी येते. पण फॉरेन्सिक टीम सुद्धा फ्रीज उघडायला घाबरत असते. त्यानंतर जवळच असलेल्या एका सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांची टीम घटनास्थळी येऊन ते जे सर्व बॉडी पार्ट असतात त्यांना एकत्र करते आणि ह्या बॉडीची ओळख पटते की ही बॉडी जी आहे ही महालक्ष्मीची. सर्व काही जागेवरती झाल्याच्या नंतर पोलीस ज्यावेळेस या खुनाची तपास सुरू करतात त्यावेळेस पोलिसांचं असं लक्षात येतं की शेजारी जो आहे एक मोबाईल पडलाय आणि महालक्ष्मीच्या घरामध्ये ज्या सगळ्या वस्तू आहेत या वस्तू जागेवरच आहेत. म्हणजे हा जो खून झालाय हा चोरीच्या उद्देशाने नाही झालाय. महालक्ष्मीचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर पोलिसांचं असं लक्षात येतं बँगलोर पोलिसांच्या की महालक्ष्मीला शेवटचा फोन हा 22 सप्टेंबरला होतो. 2 सप्टेंबरला हा शेवटचा फोन येतो आणि महालक्ष्मीची बॉडी सापडते 22 सप्टेंबरला दुपारच्या 3 वाजता. म्हणजे महालक्ष्मीचा हा जो खून आणि हिचे जे तुकडे झाले ते 19 दिवसापूर्वी. म्हणजे ह्या महालक्ष्मी राहत असलेल्या घरामध्ये 19 दिवस या महालक्ष्मीची डेड बॉडी या फ्रीजमध्ये ठेवली होती. बँगलोर पोलीस सुरुवातीला ह्या खुनाच्या खटल्यामध्ये ज्यावेळेस जास्त प्रकाश टाकतात त्यावेळेस बँगलोर पोलिसांच्या रडारवरती 2 लोक येतात. एक म्हणजे महालक्ष्मीचा पती हेमंत दास. महालक्ष्मीच्या पतीवरती बँगलोर पोलीस संशय करण्यामागं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे असं की महालक्ष्मी आणि तिच्या पतीमध्ये वारंवार खटके उडत होते आणि हा जो हेमंत दास होता हा महालक्ष्मीपासून वेगळा राहत होता. त्यामुळे बँगलोर पोलीस पहिला संशय हा महालक्ष्मीचा जो पती असतो हेमंत दास याच्यावरती करतात. पण हेमंत दासची चौकशी केल्याच्या नंतर त्यांना हेमंत दास हा इनोसेंट आढळतो. कारण हेमंत दासचा आणि ह्या महालक्ष्मीच्या खुनाचा काहीही संबंध नसतो. त्यानंतर मित्रांनो बँगलोर पोलिसांच्या रडारवरती येतो दुसरा म्हणजे अशरफ. बँगलोरमध्येच एका सलूनच्या दुकानामध्ये उत्तराखंडचा हा अशरफ जो असतो हा अशरफ महालक्ष्मीचा मित्र असतो. स्थानिक लोकांनी महालक्ष्मीला आणि अशरफला गाडीवरती फिरताना बऱ्याच वेळा बघितलेलं असतं आणि या अशरफचं नाव हा हेमंत दास सुद्धा घेतो आणि ह्याच अशरफ वरून महालक्ष्मी आणि हेमंत दासमध्ये इथून मागं खटके उडत होते. त्यानंतर पोलीस ज्यावेळेस या अशरफची कसून चौकशी करतात त्यावेळेस हा अशरफ सुद्धा पोलिसांना इनोसंट आढळतो. आणखी 2 लोकांची चौकशी पोलिस करतात ते सुद्धा इनोसंट आढळतात. त्यानंतर मित्रांनो बँगलोर पोलीस जे आहेत हे बँगलोर पोलीस महालक्ष्मी ज्या मॉलमध्ये काम करत असते, बँगलोरमधल्या एक नामांकित मॉलमध्ये महालक्ष्मी काम करते, त्या मॉलमध्ये चौकशी करण्यासाठी जातात. बँगलोर पोलीस ज्या वेळेस ह्या मॉलमध्ये चौकशी करण्यासाठी जातात त्यावेळेस बँगलोर पोलिसांचं असं लक्षात येतं की ही जी महालक्ष्मी आहे ही महालक्ष्मी गेले 20 दिवस कामावरती आलेली नाही. पण महालक्ष्मी बरोबरच अजून एक व्यक्ती होती की त्याच मॉलमध्ये महालक्ष्मी ज्या ब्युटी प्रोडक्टच्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होती त्या डिपार्टमेंटमध्ये ही व्यक्ती काम करत होती आणि ती व्यक्ती सुद्धा 1 सप्टेंबरपासून कामावरती गैरहजर होती. कुणालाही न सांगता ती व्यक्ती कामावर हजर नव्हती. म्हणजे महालक्ष्मी ज्या दिवसापासून गैरहजर होती त्याच दिवसापासून ही व्यक्ती कामावरती आलेली नव्हती. आणि मित्रांनो
ती व्यक्ती होती मुक्तरंजन रॉय. मूळचा ओडिसामधल्या भद्रक जिल्ह्यातला राहणारा हा मुक्तरंजन रॉय हा महालक्ष्मी बरोबर त्याच मॉलमध्ये त्याच डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. पोलिस ज्यावेळेस या मुक्तरंजनची कसून चौकशी करायला सुरुवात करतात, मुक्तरंजनचं बॅकग्राऊंड चेक करतात, त्यावेळेस पोलिसांचं असं लक्षात येतं की हा जो मुक्तरंजन आहे, हा मुक्तरंजन बँगलोरमध्येच एका भाड्याच्या खोलीमध्ये आपल्या भावाबरोबर राहतो. पोलिस सरळ त्या मॉलवरून ह्या मुक्तरंजनच्या घरी धडक मारतात. पोलिस मुक्तरंजनच्या घरी गेल्याच्या नंतर मुक्तरंजनचा जो भाऊ असतो, चुलत भाऊ, त्याला पोलिस ताब्यात घेतात. आणि सुरुवातीला तो जो मुक्तरंजनचा भाऊ असतो तो टाळाटाळ करत असतो, पोलिसांना टाळत असतो. पण ज्यावेळेस बँगलोर पोलिस त्याला पोलिसी खाक्या आपण ज्याला म्हणतो त्या दाखवतात, त्यावेळेस हा जो मुक्तरंजनचा भाऊ असतो हा पोपटासारखा बोलायला सुरू होतो. मुक्तरंजनच्या भावाच्या म्हणण्यानुसार 3 सप्टेंबरला रात्री मुक्तरंजनने त्याला फोन केला होता आणि ही जी बँगलोरमधली जी राहतं घर होतं, ते भाड्याचं घर होते, ते भाड्याचं घर खाली करायला सांगितलं. त्याच्या भावाने मुक्तरंजनला प्रश्न केला की भाड्याचं घर का खाली करायचंय, तर त्यांनी सांगितलं की माझ्या हातून एक गुन्हा झालाय, माझ्या हातून महालक्ष्मीचा खून झालाय. ही कबुली हा जो मुक्तरंजन असतो हा त्याच्या सख्या चुलत भावाजवळ करतो आणि तो यही सांगतो की मी आता बँगलोर सोडून कायमचा भद्रक, जे ओडिशामधलं त्याचं गाव असतं, ह्या भद्रकला चाललोय. आता ह्या पोलिसांकडं ह्या मुक्तरंजनचा फोन नंबर असतो. पोलिस ह्या मुक्तरंजनचा नंबर ज्यावेळेस ट्रॅक करतात, त्यावेळेस पोलिसांचं जे मुक्तरंजनचं जे लोकेशन असतं हे 22 तारखेला आढळतं, ते म्हणजे भुवनेश्वरमध्ये. आणि याही पुढे जाऊन ज्या वेळेस पोलीस मुक्तरंजनच्या महालक्ष्मीचे कॉल डिटेल्स तपासतात, त्यावेळेस त्यांचं असं लक्षात येतं की शेवटचा जो फोन 2 सप्टेंबरला महालक्ष्मीने केलाय तो ह्याच मुक्तरंजन रॉयला. त्यानंतर पोलीस 2 सप्टेंबरचं मुक्तरंजन रॉयचं जे लोकेशन तपासतात, तर ते लोकेशन सुद्धा ह्या महालक्ष्मीच्या घरातच आढळतं. म्हणजे याचाच अर्थ ज्यावेळेस महालक्ष्मीचा खून झाला तर तिच्याबरोबर शेवटचा जो व्यक्ती होता तो हाच मुक्तरंजन रॉय होता. त्यानंतर पोलीस हे मुक्तरंजन रॉयचा शोध घेण्यासाठी ओडिसामध्ये बँगलोर पोलिसांच्या 3 टीमा पाठवतात. यातली पहिली टीम ही मुक्तरंजनला शोधण्यासाठी त्याचं जे पहिलं लोकेशन पोलिसांना 22 तारखेला भेटलं होतं, ओडिसाची राजधानी भुवनेश्वरला जाते. दुसरी टीम ही भद्रकला जाते आणि जी पोलिसांची तिसरी टीम असते, ती तिसरी टीम मुक्तरंजनचं शेवटचं लोकेशन पोलिसांना सापडतं त्या हावडा जिल्ह्यामध्ये. हावडा म्हणजे पश्चिम बंगाल. 24 तारखेला हा जो मुक्तरंजन असतो हा हावड्यावरून पुन्हा एकदा आपल्या गावी भद्रकला येतो. आपल्या गावी संध्याकाळी 10च्या दरम्यान पोहोचल्याच्या नंतर मुक्तरंजन आपल्या घरी जातो, आपल्या फॅमिली बरोबर जेवण करतो, म्हणजे सर्व काही नॉर्मल. मुक्तरंजनने 15 दिवसामध्ये बँगलोरमध्ये काय कांड केला याची कल्पना त्याच्या परिवाराला अजिबात नसते. आपल्या फॅमिली बरोबर जेवल्याच्या नंतर मुक्तरंजन पहाटे 4 वाजता उठून आपल्या बापाची जी स्कूटर आहे ही स्कूटर घेतो आणि त्याच्या घरापासून 3 किलोमीटर लांब असलेल्या एका निर्जन स्थळी जातो आणि 4 वाजता हा मुक्तरंजन तिथल्या एका झाडाला फाशी घेतो. त्यानंतर सकाळी 7 वाजता ज्यावेळेस लोक उठतात कामाधंद्याला जाण्यासाठी, त्यावेळेस ते बघतात की झाडावरती एक युवक लटाकलाय आणि ते लगेच ओडिसामधल्या भद्रक पोलिसांना याची कल्पना देतात. 8 वाजता भद्रक पोलीस हे घटनास्थळी हजर होतात आणि भद्रक पोलीस ज्यावेळेस त्या घटनास्थळाची संपूर्ण जो मुआयना करतात, त्यावेळेस त्यांचं लक्षात येतं की या डेड बॉडीच्या शेजारी, या झाडाच्या शेजारी एक डायरी आणि एक लॅपटॉप आहे. पोलिस ज्यावेळेस ही डायरी उघडतात त्यावेळेस पोलिसांचं असं लक्षात येतं की जो बँगलोरमध्ये महालक्ष्मीचा खून झालाय, त्या महालक्ष्मीच्या खुनाची संपूर्ण कहाणीच या मुक्तरंजनने ह्या डायरीमध्ये मांडली. उडिया भाषेमध्ये मित्रांनो मुक्तरंजनने लिहिलं होतं की माझी प्रिय आहे अशी महालक्ष्मी, हिच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून खटके उडत होते. कारण मुक्तरंजनला असा डाऊट होता की महालक्ष्मी जी आहे ही महालक्ष्मीचं आणखी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर आहे आणि याच गोष्टीवरून मुक्तरंजन आणि महालक्ष्मी यांच्यामध्ये खटके उडत होते. 2 सप्टेंबरच्या रात्री सुद्धा मुक्तरंजन आणि महालक्ष्मीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. मुक्तरंजन या डायरीमध्ये पुढे लिहितो की माझी
महालक्ष्मीला मारण्याची अजिबात इच्छा नव्हती. आणि जे माझ्या हातून हा जो खून झालाय तो खून हा माझ्या हातून चुकून झालाय. मुक्तरंजन डायरीमध्ये लिहितो की महालक्ष्मीचं डोकं मी सुरुवातीला आपटलं भिंतीवरती. डोकं आपटल्याच्या नंतर महालक्ष्मी ही बेशुद्ध झाली आणि महालक्ष्मी बेशुद्ध झाल्याच्या नंतर मी महालक्ष्मीचं डोकं पुन्हा एकदा त्या भिंतीला आपटलं. त्यानंतर या महालक्ष्मीचा मृत्यू झाला. ही गोष्ट मुक्तरंजनने त्या डायरीमध्ये लिहिली. आणि त्यानंतर ह्या पठ्ठ्याने त्या महालक्ष्मीचे, ज्या महालक्ष्मीला तो त्याची प्रियसी म्हणायचा आणि ती महालक्ष्मी सुद्धा स्वतःच्या नवऱ्याला सोडून त्या मुक्तरंजनच्या प्रेमात पडली होती, त्याच मुक्तरंजननी त्या महालक्ष्मीचे 59 तुकडे केले. 59. आणि याही पुढे जाऊन मित्रांनो, जी बँगलोर पोलिसांच्या 3 टीमा 2 दिवसापासून म्हणजे 22 सप्टेंबरपासून 24 तारखेपर्यंत या मुक्तरंजनला उडीसाभर बंगालभर शोधत होते, त्या मुक्तरंजननी त्याच्याच गावामध्ये फाशी घेतली. तुम्ही विचार करा, ह्या बँगलोर पोलिसांकडे मुक्तरंजनचं लोकेशन होतं, मुक्तरंजनचा ॲड्रेस होता, सगळ्या काही गोष्टी होत्या, तरी सुद्धा हा मुक्तरंजन बँगलोर पोलिसांना सापडला नाही. जर बँगलोर पोलिसांनी अजून थोडी तत्परता दाखवली असती तर ह्या मुक्तरंजनला बँगलोर पोलिसांनी रंगे हात पकडलं असतं. मित्रांनो, समाजामध्ये अत्यंत भयंकर, अत्यंत गलिच्छ लोक वावरत असतात. आपण आपल्या शेजारी भाडोत्री कोण आहे, आपण कोणाबरोबर उठतोय बसतोय, कोण लोक आपल्याबरोबर राहत आहेत, त्यांची संबंध चौकशी करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण त्या एखाद्या व्यक्तीमुळं संबंध, समाज, संबंध जो परिसर असतो तो परिसरसुद्धा धोक्यात येऊ शकतो. ही गोष्ट होती बँगलोरमध्ये 2 सप्टेंबरला झालेल्या महालक्ष्मी मर्डर केसची. जरी तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.